नमस्कार. आज आपल्या इयत्ता 10वीच्या तुम्हा सर्व मुलांचा निरोप समारंभ. निरोप समारंभ किती गोड शब्द आहे ना. एकीकडे डोळ्यात आसू तर दुसरीकडे भविष्याची उज्ज्वल स्वप्ने रंगवण्याचा आजचा दिवस. निरोप या शब्दाची जर छोटीशी फोड केली तर आज बघा, नी नी म्हणजे नुकत्याच तुमच्या प्रिलिम्स एक्झाम्स संपल्या, म्हणजे आता तुम्ही निश्वास टाकलाय. निश्वास टाकलाय पण आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. म्हणजे आजचा नी हा निश्वास टाकलाय आणि निर्णय घेण्याची वेळ आली हे दर्शवणारा हा नी. रो रो म्हणजे रोहण. रोहण म्हणजे आपण म्हणतो की नाही, अश्वारोहण करायचंय, पर्वतारोहण करायचंय, म्हणजे मार्गक्रमण करण्याचा आता हा दिवस आहे. आता प्रिलिम तुमची जस्ट झाली आहे आणि त्याचा रिझल्टही तुम्हाला लवकर कळेल. एव्हाना तुम्हाला कळलंच असेल तुम्ही कुठल्या विषयात उत्तम आहात, कुठल्या विषयात थोडे कमी आहात. तर या निमित्ताने आता तुमच्या हातात अजूनही 1 महिना आहे. या एका महिन्यात तुम्ही खूप काही अजून अचीव करू शकता, मिळवू शकता. जे जे विषय तुम्हाला अवघड जात आहेत ते तुम्ही एकदम सुंदरपणे त्याचा अजून चांगला अभ्यास करून उत्तमोत्तम मार्ग मिळवू शकता. आणि नी रो प म्हणजे पण. आता इथे मी पण हा शब्द परंतु या अर्थाने नाही वापरलाय. पण करायचं आहे म्हणजे निश्चय करायचा आहे की आजच्या निमित्ताने आपण आपल्या शाळेला वचन द्यायचं आहे की आम्ही अगदी उत्तमात उत्तम गुण मिळवून शाळेचा रिझल्ट 100% लावू. याच तुमच्या निरोप समारंभासाठी आता एका कवितेचं वाचन करते. कवितेचं शीर्षक आहे निरोप देतो आम्ही बालांनो. जा सुखाने निर्धाराने सोपानी हो चढा. इथे सोपानं म्हणजे पायऱ्या. आता तुम्हाला एक एक यशाच्या पायऱ्या चढत वरती जायचे. जा सुखाने निर्धाराने सोपानी हो चढा. विश्वासाने पथ तो चाला दीपस्तंभीचा कडा. भ्रष्ट करा या टपले असतील वाम मार्ग वाकडे. वेगवेगळे वाममार्ग तुम्हाला माहिती असतील पण त्यांचा अवलंब आपण करायचा नाहीये. भ्रष्ट करा या टपले असतील वाम मार्ग वाकडे. मोहावर मिळवून विजय जा यशो मंदिराकडे. उत्तुंग भरारी मारा गगनी वळून पहा थोडके. पाय असू द्या जमिनीवरती, पाय असू द्या जमिनीवरती फेडा ऋण मातेचे. इथे माता शब्द 2 अर्थाने वापरलाय. एक म्हणजे आपली शाला माता आणि एक म्हणजे आपली माता म्हणजे आई. ज्ञानामृत दिधल्या आईला विसरू नका हो गडे. आई वडिलांच्या नावारूपा भूषण चढवा गडे. सत्संगत अनतत्परतेने चढा यशाचा गिरी. भारतभूचा सुपुत्र होऊनी उजळा नभभास्करी. क्षितिजा परिते वाढो वैभव काढा नम्र अन मृदू वाणी. बहुश्रुत अनचारित्र्याच्या खोदा पुस्तक खाणी. पुस्तक खाणी खोदायच्या म्हणजे भरपूर पुस्तकांचं वाचन करा. जितकं वाचाल तितकं तुम्हाला यश नक्की मिळेल. राष्ट्रपतींच्या स्वप्नाचे शिल्पकार भाजणी. आपले राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांचं स्वप्न होतं. त्याच स्वप्नाचा अर्थ घेऊन इथे वाक्य लिहिलं, ओळ लिहिली आहे. राष्ट्रपतींच्या स्वप्नाचे शिल्पकार भाजणी. निरोप घेऊन उडा मुलांनो विश्वाच्या प्रांगणी. हो विश्वाच्या प्रांगणी. आता तुम्ही इयत्ता 10वी पार करून कॉलेज जीवनात पदार्पण कराल आणि नंतर तुमचं जे ध्येय असेल जीवनाचं ते तुम्ही गाठणार आहात. त्यामुळे या विश्वाच्या प्रांगणी तुम्ही छानपैकी भरारी मारणार आहात, उडणार आहात. तेव्हाच तुम्हाला जे यश मिळेल ते शाला मातेला म्हणजेच आम्हा टीचर्सला सांगायला नक्की या. आम्ही वाट पाहत आहोत तुमच्या उज्ज्वल भविष्याची आणि तुमच्या उज्ज्वल कर्तृत्वाची. धन्यवाद.